विषय काय माहिती आहे, जरा आम्ही गाडीला दवाखान्याला घेऊन चाललो. जरा गाडीची जरा किरकोळ दुखापत नाही. गाडी म्हणाल्या मला तरी कवा तरी दवाखान्याला, त्यामुळं गाडी त्याला मी दवाखान्याला आलो. तर चला जाऊया आपण, चला बघूया दवाखान्यात जाऊन काय काय म्हणतात डॉक्टर. आता गाडी त्याने सगळी काढल्या. ड्रायव्हर बघा, आमचं ड्रायव्हर या साईडला आहेत. गाडी आता घेऊन चालल्या दवाखान्याला. तर ड्रायव्हर काय काय विषय आहे, गाडीला काय काय झालंय, इथं करणार का तिथं जाऊनच करणार, डॉक्टरला जाऊनच करणार होय. तर चला जायचं दवाखान्याला. चला चालला आता दवाखान्याला चालला बघा. जायचं कुठं चाललावच आणि जाय तर लागतेच. त्यामुळं तर आता बाकीचं तुम्हाला सगळं गणी डॉक्टर पाशी जाऊनच सांगतो काय काय विषय झालाय. चलो मंडळी. तर मित्रांनो आता आपण गडिंग मध्ये आलोय. तर हे आपल्या आता बरोबर आपण चर्च रोडला आहे. तुम्हाला मी प्रत्येक रोड सांगत होतो, कुठल्या रोडला कुठे काय काय सगळं प्रॉपर तुम्हाला सांगणार आहे. हे आपल्या या इकडे या साईडला इकडे पोर्ट आहे बघा. हे तुम्हाला बरोबर लेफ्ट साईडला आपल्या पोर्ट दिसणार. तसं सरळ गेला की नाही इकडनं ह्या रोडवरनं लेफ्ट मारले की तुम्हाला शिवराज कॉलेजकडे, सरळ गेला की MR कॉलेज. तो पुढं गाडी उभारल्या तिथे MR कॉलेज आहे. आता आम्ही लेफ्टला मारालोय कारण आम्हाला इकडनं जायचं आहे. तिकडे कसं मामू लोक असतात, तो मामू लोक असलं की नाही पद्धतशीर फाडतात. त्यामुळं कसं जे शॉर्टकट गावल ते शॉर्टकट जायचं. मग आता विषय कसा, आणि इथनं गेला की नाही पुढून आणि आपल्याला राईट मारायचा आहे. राईट मारलाय की आणि सरळ जाऊन आपण जातोय संकेश्वर रोडला. संकेश्वर रोडला गेला की नाही डायरेक्ट आपण जातोय गाडीच्या डॉक्टरकडे. तर का नाही तिथनं विषय कसा माहिती आहे काय, आता इथनं आणि लेफ्टला मारला की इकडनं हे तुमचं शिवराज कॉलेजचा रोड आहे. शिवराज कॉलेज येते तुम्हाला जवळच. हे इकडं हे मामू कशाला आणि मध्ये आलाय बघा इंडिकेटर लावून. हे इकडे गेला की इकडे या साईडला तुम्हाला शिवराज कॉलेज येते. आपण इकडे राईट साईडला वळलोय. तर आता कसं आणि तिथनं सरळ जायचं पुढं. आपल्याला अजून लई अंतर गाठायचं आहे, त्यामुळे काय विषय नाही. निवांत डिगी खड्ड्या चुकवत, स्पीड ब्रेकर चुकवत, मामूसनी चुकवत बिकवत जायचं पद्धतशीर. एकदा मामूसनी गावला की सपला विषय, मामूसनी गावायचं नाही बघा. आता आपल्याला इकडनं आणि लेफ्ट मारायचा आहे. किंवा आपला BSNL ऑफिसच्या इथला सिटी बाजार आहे बघा. हा सिटी बाजार. इथनं आपल्याला सरळ जायचं आहे. आईस्क्रीम खाई जायचं नाही, सरळ जायचं आहे. विषय इथं कसं चिव रोडला आहे, सिंगलच गाडी जाते इथनं. तिकडनं पुढनं गाडी आली की इथं थांबायला लागते. आणि काय मधली उठत नाहीत बघा. इथनं बरोबर आता गेला सरळ. शो आपला आहे की नाही हे हा रोड, आपण ह्या रोडला लागून ह्यो काय भैरू रोडला आला इकडं. इकडनं तुम्हाला आणि पुढं गाड्या त्याला दिसतात का मला माहित नाही. तर त्या पुढं तुम्हाला लेफ्ट साईडला गेले की नाही त्या साईडला विवेकानंद कॉलेज येते. तिकडनं बरोबर लेफ्ट साईडला जायचं. इथे तुम्हाला वेगळीच कॉलेज हे इथं येते बघा. गाडी मामो आलो. पद्धतशीर. आता विषय कसा आम्हाला जायचा आहे सरळ. आता ह्यो गाडीकडे अडकून ठेवला बघा बसवाला, स्कूल बसवाला. काय खरं ना स्कूल. हे इकडनं इकडे गेला का नाही इकडं तुम्हाला हे शिवराज कॉलेज दिसणार आहे. इकडनं सगळं दिसलं का नाही. मग आता आपल्याला जायचं आहे, आता आपल्याला सरळ जायचं आहे. सरळ जाऊ दे सरळ. कोण आला की मध्ये दे हॉर्न. त्यात जवळ पैसे घेऊ नको भावा. हे आपण पेठेचा राजा पिराजी पेठेत आलोय बघा. हे आपले पिराजी पेठ आहे. हे आपल्याला शॉर्टकट रोड आहे. इथनं मधनं जायचं, असं गोल फिरून जायचं नाही. मग आणि हे वाचूळकर फर्निचर येते. वाचूळकर फर्निचर इथनं आपल्याला राईट मारायचं आहे. तर तुमचं इथं पोस्ट ऑफिस पण इथंच येते. इथनं गेला का नाही बरोबर समोर तिथं तुम्हाला मेन रोड दिसतोय. मेन रोड नवरनं आणि आपल्याला लेफ्ट जायचं आहे. ह्यो आपला संकेश्वर रोड आलेला आहे पूर्ण. विषय नाही, त्यात काय वादच नाही. तर मामा बघा कसं मध्ये उभारले आहात. मामा का आम्हाला लवकर वाढ देतात का बघूया. मामा जरा बाजूला. तरी मामाने आता गाडी लवकर काढल्या. पुढं तरी असं वाटायला की ट्रॅफिक जादा आहे असं तरी वाटायला पुढं. तर आता गाडी पुढं घालून बघूया ट्रॅफिक कसा विषय आहे. तर मंडळी आम्हाला लवकर पोहोचायचं आहे. पावसाचं पण वातावरण झालंय. ह्यो आता आपल्याला बघा. ह्यो तुम्हाला म्हणाल तुम्ही मगाशी संकेश्वर रोड बघा. ह्यो मेन रोड लागला बघा संकेश्वरला जात्याला.
कोरा मेन रोड संकेश्वरला जात्याला. इथनं संकेश्वर रोडला आम्ही आला. सरळ जायचं, सरळ तुम्ही गेला की संकेश्वरला जाताय, त्यात काय वाद नाही. मग इथनं आला की इथनं सगळी पेट्रोल पंप तुम्हाला चालू, रिलायन्स, इंडियन, भारत, पाहिजे ते पेट्रोल पंप तुम्हाला चालू. इथनं असा विषय बघा. आता मी तर सॉरी भाऊ, मच्छी मार्केटमध्ये आला. इथनं हे रिलायन्स पेट्रोल आहे. इथं हे दिसायला तुम्हाला हे रिलायन्स पेट्रोल आहे बघा. हे रिलायन्स पेट्रोल आहे. तिथनं का नाही त्याच्या बाजूला तुम्हाला मच्छी मार्केट आहे. हे बघा, हे दिसलं काय ते मच्छी मार्केट आहे तिथं. आता हाय आपण आलो डॉक्टरांच्याकडे. तर बघूया आता डॉक्टर आहेत काय, कुठे गेल्यात. कारण कसं उद्या जरा आपल्याला दौरा लांब आहे, त्यामुळे कसं जरा गाडीला डॉक्टरला दाखवायचा आहे म्हणून घेऊन आला. त्यात काय विषय नाही आहे. तरी अजून 200 मीटरवरच आहे. काय विषय झालाय आता बघायचं. डॉक्टर कसं म्हणतील तसं दवा बिवा गोळ्या बिळ्या काय डॉक्टर इंजेक्शन सलाईन बिलाईन काय लावतात बघूया आता. परत हे मारुती सुझुकीचं शोरूम आहे बघा या साईडला. परत ह्या साईडला हे तुम्हाला महिंद्राचं सगळं शोरूम दिसणार ह्या साईडला आहे. हे बघा मी तुम्हाला सांगाल तो HP पेट्रोल पंप आहे बघा इथं. HP पेट्रोल पंप इथं आहे. मग तिथनं आता आम्ही आलाव डॉक्टरांच्याकडे. हे बघा ह्या साईडला डॉक्टर आहे तिथं आपल्या उजव्या साईडला. तिथं जी ब्ल्यू कलरची जिप्सी लावली कधी तिथं डॉक्टर आहेत. आता आम्ही गाडी पार्क करणार आहे इथं. तरी आता जाऊन बघूया डॉक्टर आहेत काय विषय. तरी भावानं आता गाडी द्या. आता मी जाऊन उतरून बघणार. ही आपली गाडी आहे बघा. जरास आता काय विषय झाला बघा. जाऊन तिथं बघणार आहे डॉक्टर बिक्टर आहेत का नाहीत. तरी बघूया. रोडला काय गर्दी आहे. रोड क्रॉस करून जायला पाहिजे त्या साईडला. तर आता ते पण क्रॉस करून जाऊ. तर आता बघूया डॉक्टर आहेत काय कुठे गेल्यात. विषय असं आहे की नाही तर घेऊन आलो डॉक्टरांनी. आता खाली चेक करायला काय झालंय. मग आता ते बघून सांगणार काय विषय झालाय काय नाही. कारण विषय कसा माहिती आहे गाडीचा की चढातीला गेलं की नाही असं गचका मारायला गाडीला एअर धरल्यासारखे व्हायला. त्यामुळं डॉक्टरांनी बोलून घेतलंय. आता सगळी खाली चेक करायला काय विषय झालाय काय नाही. तरी बघूया आपल्याला आता काय सांगतात. ती डबी आहे त्या डबीत कचरा अडकला त्यामुळे सगळं गचका माराल ते विषय झालता. बाकी काय विषय आहे नाही. मग ते आता सगळं क्लीन करून घेतलं आहे. हे बघा असं ती जाळी आहे. ती जाळी बी सगळी क्लीन करणार आणि हाय असं बसवणार. बाकी काय विषय नव्हता. त्यामुळं सगळं झालंय आता सगळं कामकाज करून. तरी भाऊ आता परत मला पाठवलंय. विषय काय झाला माहिती आहे. हे आपल्या गाडीचं आहे की नाही हे जरा कट झालंय. मग ते आता हाय तिथं की नाही ते आता बघायला चालू आहे. तर बघूया जाऊन त्यांच्याकडे हे मिळतंय का नाही. तरी हे इथनं आलेलं देसाईंच्याकडे. तिथनं हे आपल्याला नवीन मटेरियल मिळाले. हे पहिलं जुनं होतं हे तुटल्यालं. मग तिथनं हे नवीन आपल्याला भेटलंय. मग आता हे जाऊन बघायचं बसतंय का नाही. हे तर मग आणि रिटर्न करायचं. त्यांनी तिकडे वाट बघत बसल्या डॉक्टर. फास्ट पळत सगळं जायला लागतंय. आता डॉक्टरनी सगळं गाडीला चेक केलंय. गाडी बिडी आता सगळं चालू करून दिली. त्यामुळे काय विषय नाही. आता गाडी आपली कुठे तटत नाही. मग उद्या लॉंग रूट बिंगरूट माराय सुट्टी नाही. उद्या आता जायचं आहे साईटवर. त्यामुळे कसं आता सगळं प्रॉपर सगळं झालंय आता गाडीचं. ड्रायव्हर बी बघायलात आता खालनं वरनं खाली. तर विषय काय नाही. आता काय जरा बारीक सारीक पाऊस पडायला लागला आहे. मग तिथनं हो ड्रायव्हर चला गाडीचं तुम्हाला जरा सगळं करून दिलंय. आता डायरेक्ट जायचं घराकडे. न वाळ्याला तरी काय करायचं नाही. डायरेक्ट गाडी घराकडे जाऊ देत. संपला विषय. बाकी पुढे काय करायचं नाही. ते मोबाईलमध्ये नंतर बघा. आधी पहिला गाडी बिडी हलवा. पाऊस आलाय. जाम तर ड्रायव्हर काय ऐकणं झाल्यात बघा. काय केवढं बी बोललं तरी आपलं तेच खरं करतात. त्यामुळे कसं त्यांच्या बी नादाला लागून चालत नाही. राग आला की डायरेक्ट कानपाड गट पडते. त्यामुळे का नाही लई बोलायचं नाही. तेवढंच जरा बोलायचं. बाकी काय बोलायचं नाही. पावसाचं वातावरण बघा कसलं भारी झालंय. तुम्ही बघू शकता. हे बघा ड्रायव्हरला आणि खायला पाहिजे म्हण. वर आणि येणार नाही खायला पियाला. आता काय वडापावडा फाडणार आता आम्हाला ड्रायव्हर. तर आता काय ड्रायव्हर
ड्रायव्हरला खुश करायला लागते, त्यामुळे काही विषय नाही. काढलाय भावा, चल पाठीमाग गाड्या नाही, चल गाड्या नाहीत पाठीमाग, चल. आता येणार एक एक वडापाव बिडापाव खायला घालणार, बाकी काय करत नाही. लई केलं की लई ड्रायव्हर सुट्टी. चला आता 5 मिनिटाचं काम होतं भावानो, फक्त 5 मिनिटाचं काम होतं, त्यामुळे आता काम बिम सगळं आवरलं. तरी कसं आता ड्रायव्हर म्हणाला वडापाव खाणार. आता वडापावचं जरा चांगलं दुकान बघायचं कुठं आहे, वडापावचं चांगलं दुकान. आता आपल्याला चर्च रोडला जायचं आहे. चर्च रोडला एक चांगलं दुकान आहे, तर त्याला तुम्हाला दाखवतो तुला वडापाव बिडापाव कसला असतो, चांगला झणझणीत कुरकुरीत. तर चलो. तर पब्लिक मगाशी की नाही पाऊस लई बारका यायला, आणि असला पावसाचा आता रप्पाटा चालू झालाय. आय्या पुढचं काय दिसना झालंय, सुट्टी नाही, वाईट पाऊस आलाय की नाही. बघू शकताय तुम्ही पुढचं काय दिसालोय काय. नक्क्या बादच केलाय. सकाळचा ऊन होतं, लगेच पाऊस बी की नाही माणसासारखा धप्पा झालाय, धप्पा. एकदा ऊन एकदा पाऊस, एकदा पाऊस एकदा ऊन. जसं बदलतात तसं माणसं, तसं सगळं बदलालाय माणसं. आता आणि काय आम्ही मगाशी हाय त्याच रूटनं गेलताव का नाही, त्याच रूटनं आलाव. परत कसं उगीच ट्रॅफिक एकतर जाम झालतं तिथं, उगीच आणि का नाही लपड्या नको म्हणली. उगीच एक निस्तरा जायचं तर एक निस्तरा असलं, उगीच काहीतरी कान नको म्हणून का नाही सगळा आता विषय असा बघा. आता बघ्या आमचा ड्रायव्हर काय काय म्हणतोय बघ्या. कुठं घरला नेतोय काय कुठल्या आता वडापावच्या थैलीवर नेतोय. मला तर सांगितलंय वडापाव खायचा म्हणून. दिदी का डायरेक्ट आल्या, सुट्टी नाही. बघा पब्लिक. जरा पाऊस तेवढाच पडला 2 मिनिटं पाऊस, आणि लगेच पाऊस कमी झाला आहे, त्यामुळं काही विषय नाही. आता गाडी पळी पळवाले तेव्हा सुट्टी देणार झाले. आवाज ऐकत असेल तुम्ही, विमानासारखा खार खोर आवाज येत असणार तुम्हाला. का हेलिकॉप्टर यासारखा आलाय, गाडी सारखा आलाय, तुम्ही सांगा आता कसा आलाय. तर आता आम्ही गारगोटीच्या बरोबर मेन रोडला लागलोय. हा पूर्ण गारगोटीचा मेन रोड आहे. मग तिथनं विषय असा आहे का नाही, आपल्याला हे चर्च रोड आपलं इथं MR कॉर्नर, आणि हा आला लागे चर्च रोड आला. आता मला मगाशी दाखवलेलं बघा, हे अतिरिक्त जिल्हा 70 न्यायालय. इथनं आणि गेला का नाही, इथनं तुम्ही लेफ्ट मारला का नाही आणि तुम्ही आजरा गोवा रूट आहे बघा. तिथनं काय विषय नाही. यो बघा इथनं सरळ गेला का नाही तुम्ही आजरा गोवा रोड आहे. गावात तरी काय गाडी थांबवाय नाही आहे. वडापावला कुठं वडापाव खायचा होता ड्रायव्हरला, गाडी काय थांबवाय नाही. सरळ गाडी घातलाय घराकडे, त्यामुळे काय आमचे पैसे वाचले तो, सुट्टी नाही. ड्रायव्हर ना कधी गाडी वडापावच्या थैलीला लावल्याच की आता इथं. आणि मी आता वडापाव घेऊन चालूय बघा. आता इथलं 2 वडापाव घेणार आणि देणार त्याला एक, मला एक. इथं आता 2 वडापाव आणि 2 समोसे घेतल्यात. तो त्याला ड्रायव्हरला पाऊस लागतो म्हणून तो काय गाडीतच बसलाय, याय नाही इकडे. तरी आता मलाच पावसात भिजत पाठवलाय वडापाव आणि समोसे घ्यायला. जा म्हणतोय उजवीच्या घेऊन येतात, जा मी का उठो म्हणतोय गाडीत. मग मामा सगळं आवरून द्याल्यात. आता खाईत जाणार वडापाव. बघू शकताय तुम्ही वडापाव समोसा कसा इथं पद्धतशीर. हे लगेच उतरून आलता बघा गाडीतनं खाली. याला सांगितलंय मला पार्सल घ्यायला. हे आता सगळं पार्सल त्यांनी घेतलंय, इथनं खाणार म्हणून लगेच उतरून आलाय. असला आमचा ड्रायव्हर आहे. आता लगेच म्हणतोय खाड म्हणतोय लगेच. धर बाबा धर, तुला काय खायचं ते खा, पाहिजे एवढं खा. आता आणि वराने विचारलाय काय काय घेतलाय. बाबा वडापाव आणि समोसे घेतल्यात तुझ्यासाठी खास. तू खुश तर आम्ही खुश. हे बघा कसं खोलालाय बघा, आणि पद्धतशीर खोलालाय. मला पाहिजे तर बघा, याला मालक असून मालकाला देण्यात झालाय. असला असते बघा. हे बघा वडापाव कसं खोलाय चालू आहे, पद्धतशीर घालाय चालू आहे वडापाव. हे बघा वडापाव भावानो, वडापाव सगळं खाऊन झालाय. आता आपण खातोय समोसा. तर समोसा हाय बऱ्यापैकी म्हणजे समोसा चांगला आहे, त्यात काय वाद नाही.
तरी अजून आमचा ड्रायव्हर इकडे वडापाव खायला पाऊस बघत वडापाव खायला पाऊस बघायला काय बघायला काय कळायला कसं खायला बघा वडापाव वडापाव कांदा भजी वडापावच करायला आहे सुट्टी नाही. तरी भावानो पाऊस बिऊस सगळा जाम आलता आणि परत पाऊस आला हेच जाऊन एवढा वाईट पाऊस पडाला की नाही. सगळी शाळेची पोरं बिर आहेत की नाही. हे बघा पोरं बिर शाळेची सगळी भिजत चालल्यात भिजत. कसं आहे सगळी भिजत चालल्यात एवढी लहानपणात की नाही एवढं मजा केली की नाही जेवढं म्हणजे आता मोठ्यापणात येऊन करायचं जेवढं लहानपणात मजा बिजा करता येईल तेवढं लहानपणात सगळी मजा करून घ्यायची. नंतर मजा करायची नाही असा विषय. हवा चेक करायची आहे. आता आपली सगळी कामं सगळी आवरून झाल्यात त्यामुळे काय विषय नाही. त्यामुळे आता आपण व्हिडिओ इथे स्टॉप करतोय आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ काहीतरी नवीन घेऊन येतो. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुम्हाला कमेंट करा कुठलं काय काय आवडलं असल्यास सगळं ठीकठाक करा. सगळं विषय नाही.